हॅलो स्टुडंट्स, वेलकम. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्सच्या अंडर आपण कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल्स बघितलेले होते. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज सम ऑफ मेजर्स 90 डिग्री असेल तर ते कॉम्प्लिमेंटरी, आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असेल, 180 अंश असेल तर ते सप्लिमेंटरी अँगल्स. लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑन इट. राईट द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंट्स ऑफ गिवन अँगल्स. म्हणजे दिलेल्या कोणाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड करायचा. फर्स्ट 63 डिग्रीज. मेजर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 90 मायनस 63 सिम्पली 27 डिग्रीज. म्हणजेच 63 आणि 27 यांची ॲडिशन केली असता ती 90 येते. अनदर वे पण आहे हा एक्झाम्पल सॉल्व करायचा. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. देअरफॉर 63 प्लस एक्स इज इक्वल टू 90 and therefore x is equal to 90 minus 63 is equal to 27. But no need to extend. अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे. सेकंड 90 डिग्रीज. मेजर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँगल 90 मायनस 90 इज इक्वल टू 0 डिग्री. दॅट इज 0 अँगल आपण 6 स्टँडर्डला बघितलेला आहे. थर्ड 55 डिग्रीज. मेजर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 90 मायनस 55 इज इक्वल टू 35 डिग्रीज. Fourth one, x degrees. Measure of a complement is equal to 90 minus x. Simply. इथं काही ती वजाबाकी होणार नाही कारण हा व्हेरिएबल आहे, हा कोएफिशियंट आहे. सो सिम्पली 90 मायनस एक्स डिग्रीज. नेक्स्ट, राईट द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ अँगल्स गिवन बिलो. आता सप्लिमेंटरी अँगल शोधायचं आहे. 85 डिग्रीज. Measure of a supplementary angle is equal to 180 minus 85 is equal to 95 degrees. That is 95 85 addition केली असता 180 येतं. That's why these are supplementary angles. Once again, another way to solve this example. Let the measure of supplementary angle be x. x plus 85 is equal to 180 कारण दोघांची बेरीज 180 येणार आहे. So x is equal to 180 minus 85 that is equal to 95 degrees. But no need. साध्या पद्धतीने लिहिलं तरी चालतंय. 37 डिग्रीज. मेजर ऑफ अ सप्लिमेंट ऑफ 37 डिग्रीज. दिस इज अनदर वे टू राईट. इज इक्वल टू 180 मायनस 37 इज इक्वल टू 143 डिग्रीज. म्हणजेच 143 आणि 37चे ॲडिशन 180 येते. दॅट्स वाय दीज आर सप्लिमेंटरी अँगल्स. नेक्स्ट इज 0 डिग्रीज. मेजर ऑफ अ सप्लिमेंट ऑफ 0 डिग्रीज इज इक्वल टू 180 मायनस 0 दॅट इज इक्वल टू 180 डिग्रीज. म्हणजे 0 डिग्रीचा सप्लिमेंट येतो 180 डिग्रीज. फोर्थ वन इज ए डिग्री. मेजर ऑफ अ सप्लिमेंट ऑफ ए डिग्री इज इक्वल टू 180 मायनस ए डिग्रीज. नेक्स्ट, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. मेक द पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. कुठले कुठले अँगल्स दिलेत. मेजरमेंट ऑफ अँगल बी 60 डिग्री, अँगल एन 30 डिग्री, अँगल वाय 90 डिग्री, अँगल जे 150 डिग्री, अँगल डी 75 डिग्रीज, अँगल ई 0 डिग्रीज, अँगल एफ 15 डिग्रीज, अँगल जी 120 डिग्रीज. आता याच्या कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरीच्या पेअर्स आपल्याला बनवायच्या. फर्स्ट अँगल पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याच्यात पहिली पेअर आहे अँगल बी and angle n. B and n. So 60 plus 30 is equal to 90. त्याचं रिझन दिलं आहे. सिन्स मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू 60 प्लस 30 इज इक्वल टू 90 डिग्रीज. सेकंड पेअर अँगल वाय अँड अँगल ई. वाय अँड ई. वायचं मेजर आहे 90 डिग्री, ईचं मेजर आहे 0 डिग्री. दोघांचे ॲडिशन येते 90 डिग्री. सो दीज आर 2 पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. थर्ड तुम्ही लिहायचे पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. अँगल बी अँड अँगल जी. बी अँड जी. 60 प्लस 120 इज इक्वल टू 180. सो दीज 2 आर सप्लिमेंटरी अँगल. अनदर 1 पेअर तुम्ही शोधायचे. नेक्स्ट, in triangle XYZ,
मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्रीज. व्हॉट काइंड ऑफ पेअर डू अँगल एक्स अँड अँगल झेड मेक. म्हणजे एक ट्रायंगल दिला आहे त्यांनी, ट्रायंगल एक्स वाय झेड. यामध्ये अँगल वाय 90 डिग्रीज आहे. दॅट मीन्स हा अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण एक छोटीशी फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे. अँगल एक्स वाय झेड ज्यामध्ये अँगल वाय दिलेला आहे 90 डिग्रीज. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट काइंड ऑफ पेअर डू अँगल एक्स अँड झेड मेक. अँगल एक्स आणि झेड कोणत्या प्रकारची पेअर तयार करताय. सो मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्रीज. वायचं मेजर आहे 90 डिग्री. अँड सिन्स वी नो सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री, की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याचा अर्थ हा 90 डिग्री प्लस धिस इज इक्वल टू 180. आणि 180 मधून 90 गेले म्हणजे या दोघांची बेरीज किती येणार आहे, 90. अँड देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स प्लस मेजरमेंट ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 90 डिग्री, बिकॉज 90 प्लस 90 180 येणार. हेन्स 90 डिग्री एडिशन आहे म्हणजेच कोणती पेअर येणार, ती कॉम्प्लिमेंटरीची. हेन्स अँगल एक्स अँड अँगल झेड मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी angles. Next example, quadrilateral PTNM is a rectangle. Write the names of pairs of supplementary angles. PTNM हा रेक्टँगल आहे, आयत आहे. तर याच्यात सप्लिमेंटरीच्या पेअर्स आपल्याला लिहायच्या. सिन्स ऑल फोर अँगल्स ऑफ अ रेक्टँगल आर राईट अँगल्स. आपल्याला माहिती आहे की आयताचे सर्व कोण काटकोन असतात. दॅट इज प्रत्येकाचं माप 90 डिग्रीज असतं. दॅट इज देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल पी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल टी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू 90 डिग्री. चौघांची माप आहेत 90, 90, 90 आणि 90. मग आता आपल्याला इथे पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स लिहायचे आहेत. या 4 पेअर मी लिहिले आहेत. अँगल पी अँड अँगल एम, अँगल पी अँड अँगल एम, अँगल एम अँड अँगल एन, अँगल एम अँड अँगल एन, अँगल पी अँड अँगल एन, अँगल पी अँड एन, अँगल एम अँड अँगल टी, अँगल एम अँड अँगल टी. अजून 2 पेअर्स आहेत, त्या तुम्ही बघायच्या. If measurement of angle A is equal to 70 degree, what is the measure of the supplement of the complement of A? आता हे ट्विस्टेड एक्झाम्पल आहे, पण जर शब्दांकडे लक्ष दिलं तर सगळं समजतंय. इफ मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री आणि आपल्याला शोधायचं आहे मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ए, म्हणजे एचा जो कॉम्प्लिमेंट येईल त्याचा सप्लिमेंट शोधायचा आपल्याला. सो लेट्स स्टार्ट. मेजरमेंट ऑफ अँगल इज इक्वल टू 70 डिग्रीज. सो मेजर ऑफ पहिल्यांदा आपल्याला एचा कॉम्प्लिमेंट शोधावा लागेल. सो मेजर ऑफ अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू 90 मायनस 70 दॅट इज इक्वल टू 20 डिग्रीज. एचा कॉम्प्लिमेंटरी अँगल येणार आहे 20 डिग्रीज. नाव therefore measure of supplement of complement of A is equal to measure of supplement of 20 degree. म्हणजे या कॉम्प्लिमेंट जो आलेला आहे त्याचा सप्लिमेंट शोधायचा आहे. दॅट इज 180 मायनस 20 दॅट इज इक्वल टू 160 डिग्री. रिपीट. काय म्हटलंय, व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजे तुम्ही याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. पहिले कॉम्प्लिमेंट काढावा लागणार आहे आपल्याला, जो काढलाय आपण 20 डिग्रीज, आणि या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट म्हणजे 20 डिग्रीजचा सप्लिमेंट म्हणजेच 180 वजा 20 बरोबर 160 दॅट इज 160 डिग्रीज. नेक्स्ट एक्झाम्पल. y minus 20 and y plus 30 are the measures of complementary angles. Find the measure of each angle. म्हणजे हे 2 अँगल दिले जे कॉम्प्लिमेंटरी आहेत. सो सिन्स y minus 20 and y plus 30 are measures of complementary angles, म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज किती असणार आहे 90.
दॅट इज y minus 20 plus y plus 30 is equal to 90 degrees. इनिशियली मांडणी केली आपण. त्यानंतर this y plus y minus 20 plus 30 is equal to 90 degrees. Therefore, y plus y 2y minus 20 plus 30 तीसात ने 20 गेले plus 10, that is 2y plus 10 is equal to 90 degrees. That is 2y is equal to हा plus 10 तिकडे गेल्यावर मायनस होणार आहे, that is 90 minus 10. Therefore 2y is equal to 80 degrees. Y is equal to 80 divided by 2, that is y is equal to 40 degrees. 80 ला 2 ने भाग दिल्यावर 40 येत आहे. आता ही y ची किंमत यामध्ये आणि यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला दोन्ही अँगल्सचं मेजर मिळणार आहे. Therefore मेजर्स ऑफ अँगल्स आर y minus 20, y किती आपला 40, त्याची किंमत टाकायची, दॅट इज 40 minus 20 इज इक्वल टू 40 म्हणून 20 गेले 20, 20 डिग्रीज. अँड y प्लस 30, पुन्हा एकदा y ची किंमत 40 टाकायची, 40, 40 प्लस 30 दॅट इज इक्वल टू 70 डिग्रीज. 20 डिग्री 70 डिग्री करा ॲडिशन, येते 90 डिग्रीज. दीज आर कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे आपलं एक्झाम्पल करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्रीज. फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स. म्हणजे आता इथं दोन्ही अँगल्सच्या मेजरचा काहीही क्लू नाही आहे, फक्त काय म्हटलंय त्यांच्या मेजर्स मधला डिफरन्स जो आहे तो 40 डिग्री आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही अँगल्स माहिती नाही. सो लेट द मेजर्स ऑफ द टू अँगल्स बी एक्स डिग्री अँड वाय डिग्री. दोन्ही अँगल्सचं मेजर मानून घेतलं. सिन्स दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती येणार आहे 90 डिग्रीज. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्रीज. इक्वेशन 1. आणि आपल्याला दिलं आहे की द डिफरन्स between the measures of two angles is 40 degrees. So difference between them is 40 degree. Therefore x minus y, difference म्हणजे वजाबाकी, x minus y is equal to 40 degree. म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, x plus y is equal to 90 degree, x minus y is equal to 40 degree. हे एक सामायिक समीकरण या इक्वेशन्सच्या पद्धतीने आपल्याला या x आणि y च्या किमती आपल्याला मिळवायच्या. नाव ॲड इक्वेशन 1 and इक्वेशन 2, या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची. दॅट इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 40, यांची दोघांची ॲडिशन. एक्स प्लस एक्स 2x आणि प्लस वाय मायनस वाय येतो 0, कारण प्लस 1 मायनस 1 0 होऊन जातो, आणि 0 वाय इज इक्वल टू 0. आणि 90 प्लस 40 इज इक्वल टू 130. दॅट इज 2x इज इक्वल टू 130, कारण प्लस 0 जाणार आहे. 2x is equal to 130, x is equal to 130 divided by 2, 130 भागिले 2. Therefore x is equal to 65 degrees. आता या x च्या किमतीचा वापर करून कुठल्याही एका इक्वेशनमध्ये x ची किंमत घातली असता आपल्याला y ची किंमत मिळू शकते. पुट x is equal to 65 degrees in equation 1. मग x ची किंमत 65, इक्वेशन 1 काय, x plus y is equal to 90. मग x च्या जागी घेतला 65 plus y is equal to 90. and therefore y is equal to plus 65 इकडे येणार मायनस, and therefore y is equal to 25 degrees. म्हणजे x आणि y दोघांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. दॅट इज मेजर्स ऑफ अँगल्स आर 65 डिग्रीज अँड 25 डिग्रीज. करा ॲडिशन, 90 येते, दॅट इज दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. लास्ट एक्झाम्पल, इफ angle A and angle B are supplementary angles and measurement of angle B is equal to x plus 20 degrees, then what would be the measurement of angle A? A and B first of all काय दिलंय supplementary angles and B चं measure दिलंय x plus 20. A and B are supplementary. Therefore measurement of angle A plus measurement of angle B is equal to 180. कारण supplementary ची बेरीज असते 180. Angle A plus B चं measure दिलंय म्हणून x plus 20 is equal to 180. आणि म्हणूनच therefore measurement of angle A is equal to 180 minus x plus 20. हा प्लस इकडून मायनस होणार आहे. दॅट इज इक्वल टू 180 मायनस एक्स मायनस 20. कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. साइन ऑफ ईच टर्म चेंजेस.
that is minus x minus 20. And therefore measurement of angle A is equal to 180 वजा 20, 180 minus 20, that is 160, minus x, 160 minus x. So these are all examples on complementary and supplementary angles. That's all for